परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस. मी सध्या इंदापूरमध्ये आहे. या ठिकाणी बघू शकतो मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी शेवटच्या दिवशी फॉर्म भरण्यासाठी आलेला आहे. अंकिता पाटील यांचा फॉर्म भरण्यासाठी राजवर्धन पाटील या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण बघू शकतो दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्र आहेत, ते निवडणूक लढणार आहेत. आपल्यासोबत राजवर्धन पाटील आहेत. दादा, आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेला आहे. हो, आज शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज दाखल करायचा आणि अंकिता पाटील ठाकरे यांचा आज उमेदवारी अर्ज आम्ही दाखल करतोय. त्याच्यामुळे आज सगळे कार्यकर्ते आम्ही आज एकत्र जमलेलो आहे. साधारणपणे तुतारी गटाला किती जागा मिळालेल्या आहेत? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत. नाही, तो सगळा निर्णय मला असं वाटतं तुम्हाला साहेब आणि बर्नेमामा हे तुम्हाला क्लिअर करतील. पण एकंदरीत चित्र असं निर्माण झाले की आम्ही सगळ्यांनी ठरवले एकत्र लढायचं आणि पवारसाहेब असतील, अजितदादा असतील, यांनी बसून हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज आम्ही सगळे उमेदवार घड्याळा चिन्हावर लढत आहे. घड्याळावर चिन्हावर लढताना कुठंतरी थोडंसं मनामध्ये काहीतरी आहे? काही सुद्धा नाही आहे. शेवटी पक्षाचा निर्णय हा सर्वश्रेष्ठ असतो आणि त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी ठरवले. जे काय पूर्वीचे सगळे काय वादविवाद होते ते सगळं मागं ठेवून आम्ही नवीन सुरुवात करत आहोत. विजयाचा विश्वास किती वाटतो? 100% विजयाचा विश्वास आहे, कारण की दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एक झालेले आहेत आणि त्याच्यामुळं विजयाचा विश्वास 100% आहे. समोरचं आव्हान कसं वाटतं? आता जनता शेवटी सर्वश्रेष्ठ असती. जनता ठरवल कुणाला किती मतं द्यायची आणि कुणाचा विजय कसा करायचा. खूप खूप धन्यवाद. तर हे होते हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव अंकिता पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहेत आणि मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.